टॅरो कार्ड मध्ये निरनिराळ्या निसर्गाचा वापर केलेला आहे, पंचतत्वांचा वापर केलेला आहे. म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश या सगळ्या तत्वांचा वापर या कार्डांमध्ये केलेला आहे. आणि जेव्हा ही चित्र साकारली गेली, ती कधी साकारली गेली याचा पूर्ण इतिहास नाहीये, पण तरी सुद्धा टारो ही चित्रलिपी आहे असं आपण म्हणू शकतो. आता डिक्शनरीमध्ये जर आपण पाहिलं, कारण लोक असं म्हणतील की कार्ड ते वाचणारी कार्ड आणि तुमची कार्ड याच्यामध्ये काय फरक आहे, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण पोपट जो वाचतो तो तेवढंच एक वाक्य वाचतो पहा. म्हणजे त्या स्पंदनांवरनं इथेही स्पंदनं आहेत, पण जेव्हा आपण पंचतत्वामधली स्पंदनं आणि कार्डमध्ये त्या उतरतात आणि जातक आणि आपल्यामध्ये ती आपल्याला वाचता येतात, त्यावेळेस त्या टारो कार्डचं महत्व आपल्या लक्षात येतं पहा. कारण डिक्शनरी प्रमाणे जर आपण टारो कार्डचा अर्थ पाहायला गेलो तर 78 पत्त्यांचा हा एक खेळ असं म्हणलेलं आहे पहा. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र काय आहे की गूढ, रहस्यमय आणि अनाकलनीय असणाऱ्या ज्या गोष्टी असतात की त्याचा जो आपल्याला बोध होतो तो या टारो कार्डच्या माध्यमातून होतो. मग त्या टारो कार्डच्या माध्यमातून होतं म्हणजे काय होतं की तुमच्यामध्ये आमच्यामध्ये असणारी संवेदना आणि स्पंदन, कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत आणि त्या सप्तचक्रांप्रमाणे आपला ऑरा ठरलेला असतो आणि ही स्पंदनं एकमेकांच्या पर्यंत आपण पोचवू शकतो. संवेदन आणि स्पंदन या आपण या गोष्टी या आपल्या स्पंदनांच्या आधारे पोचवू शकतो. मग जेव्हा टॅरो कार्ड आपण वाचतो म्हणजे या कार्ड मधनं घेतलेला बोध, म्हणजे या कार्डांचा जो वाचन केलं जातं, कारण या कार्डवर विविध प्राणी आहेत, पक्षी आहेत, निसर्ग आहे, व्यक्ती आहेत आणि दैवी असणारी शक्ती किंवा देवदूत हे सुद्धा साकारलेले आहेत पहा. आणि त्यातून आपल्याला आपल्या अंतर्मनात चाललेल्या गोष्टी या दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात. आणि असं या टॅरो कार्डचं रीडिंग हे आपण करू शकतो. म्हणूनच टॅरो कार्ड ही साध्या कार्डपेक्षा किंवा पोपटांच्या कार्डपेक्षा वेगळी आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो.